नमस्कार मित्रांनो, मुंबईकर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवलेली आहे मस्त अशी रस्सा भाजी. ती आहे शेवगा आणि बटाट्याची. बघा किती सुंदर झालेली आहे. मस्त चमचमीत आणि टेस्टी अशी रस्सा भाजी, जी भाकरीबरोबर, भाताबरोबर आणि चपातीबरोबर एकदम टेस्टी लागते. तर ही रस्सा भाजी आपण कशी बनवलेली आहे तेच आपण बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर इथे आपण घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ 1 वाटी, शेवगा घेतलेला आहे, 2 बटाटे आपण कापून घेतलेले आहेत, पील करून घेतलेले आहेत मस्तपैकी. तर हे बटाटे आपण बॉईल नाही केलेले आहेत आणि शेवगा आपण चांगला सोलून घेतलेला आहे. त्याच्यावरचा जो हार्ड आवरण असतं, हार्ड कवर असतं, ते आपण काढून घेतलेलं आहे. आणि ही जी हरभऱ्याची डाळ आहे आपण भिजत घातलेली 2 तासासाठी. त्याच्यानंतर आपण इकडे घेतलेले आहेत 2 कांदी चिरून घेतलेले आहेत, अद्रक घेतलेलं आहे, तीळ घेतलेलं आहे, त्याचबरोबर धने घेतलेले आहे, खोबरं आहे. त्याच्यानंतर आपण इकडे घेतलेला आहे, हा आहे लसूण घेतलेला आहे. त्याच्यानंतर 2 टमाटर चॉप करून घेतलेला आहे. तर हा आपलं वाटणाचा एक प्रकार झालेला आहे. तर त्याच्यानंतर इकडे आपण मसाल्यांमध्ये घेतलेला आहे कसुरी मेथी, हळद घेतलेली आहे 1 चम्मच, धने पावडर घेतलेली आहे 1 चम्मच, मिरची पावडर घेतलेली आहे 1 चम्मच, गोडा मसाला घेतलेला आहे 1 चम्मच आणि मीठ घेतलेलं आपण चवीनुसार. कसुरी मेथी ही मस्तपैकी सुगंध देण्यासाठी, एक टेस्ट देण्यासाठी आपण इथे कसुरी मेथी ॲड केलेली आहे. कसुरी मेथी ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर आपण जे वाटणासाठी इन्ग्रेडियंट्स घेतलेले कांदा, खोबरं, अद्रक, तीळ, जिरे हे सर्व आपण फ्राय करून घ्यायचं 1 चमचे तेलामध्ये. आणि त्याच्यानंतर हे मिक्सर ग्राइंडरमधून हे बघा, हे किती सुंदर असा मसाल्याचं वाटण तयार झालेलं आहे. हा अशा प्रकारे आपण मसाला तयार करून घेतला आहे. तर आईने 2 चमचे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि आता आपली प्रिपरेशनसाठी सुरुवात तयार झालेली आहे. इकडे आपण घेतलेला आहे कढीपत्ता आपण फर्स्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जे आपण वाटण प्रिपेअर करून घेतलं आहे तेच वाटण आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि वाटण सर्वप्रथम आपल्याला चांगलं 2 ते 3 मिनटासाठी फ्राय करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपल्या मसाल्यांकडे आपल्याला वळायचं आहे. चांगला हा मसाला आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता कढई चांगली गरम झालेली. तर इकडे आईने वाटण टाकण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आता वाटणासाठी आपण चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे, गरम झालेलं आहे, फ्राय झालेलं आहे आपलं वाटण. तर त्याच्यानंतर आपण टाकलेलं आहे धने पावडर, गोडा मसाला टाकलेला आहे इकडे. त्याच्यानंतर आपण इकडे टाकलेलं आहे मिरची पावडर टाकलेली आहे. मस्तपैकी झणझणीत आणि चमचमीत रस्सा बनवण्यासाठी आपल्याला हे सर्व इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत. ते लाल तिखट टाकलेलं आहे, त्याच्यानंतर हळद ॲड केलेली आहे. तर हे आता चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो. तर इथे आईने सांगितलेलं आहे हे सगळं आपल्याला मिक्स करताना 2 ते 3 मिनटं आपल्याला गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. तर त्याच्यानंतर आईने टाकलेले आहे बटाटे. आपला चांगला मसाला फ्राय झाल्यावरती बटाटं आणि शेवगा आईने ॲड केलेला आहे इकडे. आणि त्याच्यानंतर 1 ते 2 कप आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे शेवगा आणि बटाटं या मिश्रणामध्ये बॉईल करून घ्यायचं आहे मित्र. बघा किती सुंदर तयार झालेलं आहे. इकडे आईने हरभऱ्याची डाळ जी आपण भिजत घातलेली ती 2 मिनटांनंतर टाकायला सुरुवात केलेली आहे. हरभऱ्याची डाळ मस्तपैकी हे झालेली आहे, भिजलेली होती. आणि इकडे मस्तपैकी आता आपला रस्सा प्रिपेअर होणार आहे. आता 5 ते 10 मिनटासाठी हा मीडियम फ्लेमवरती रस्सा मस्तपैकी बॉईल होऊ द्यायचा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो हा रस्सा प्रिपेअर झाल्यावरती कसा दिसतो. तर 5 ते 10 मिनटासाठी आपल्याला फक्त हे बॉईल होऊ द्यायचं आहे रस्सा. तर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता 5 ते 10 मिनटांनंतर ही आहे आपली रस्सा चांगला बॉईल झालेला आहे. त्या ॲड केलेला आहे कसुरी मेथी. मस्तपैकी आता हा रस्सा आपण एका डिशमध्ये साईडला काढून घेणार आहोत मित्र. तर कशी वाटली आजची रेसिपी जरूर कमेंट करायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलसाठी भरपूर महत्त्वाचा आहे. तर इकडे आईने साईडला काढून घेतलेला आहे शेवग्याची शेंग, बटाटा चांगलं बॉईल झालेला आहे, त्याचबरोबर हरभऱ्याची डाळही चांगली मस्तपैकी शिजलेली आहे. तर हे सर्व चांगलेच इन्ग्रेडियंट शिजलेले आहेत. त्याचबरोबर जो रस्सा आहे तुम्ही बघू शकता, रस्सा विथ तर्री, किती सुंदर अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. ग्रेव्ही एकदम छान तयार झालेली आहे. आणि त्याचबरोबर जे मसाले आपण ॲड केलेले या सर्व प्रोसेसमध्ये ते पण एकदम चांगले एकजीव झालेले आहेत. मस्तपैकी आपली ही भाजी तयार झालेली आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आजच्या या व्हिडिओमधून तुम्ही काहीतरी नवीन शिकलेला आहात. तर जरूर अशा पद्धतीने बटाटं आणि शेवग्याची रस्सा भाजी तयार करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. सपोर्ट करा मुंबईकर आई चॅनलला. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. कारण की तुमचे ते जो फीडबॅक असतो, जे तुमचं लाईक शेअर सबस्क्राईब असतं, ते आपल्याला एक मोटिवेशन देतं. तर जरूर सपोर्ट करा आणि भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये.